हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर माझा चाललाय स्वयंपाक. तर बानू बघा आतमध्ये खेळते, हो का. बानू खेळते आतमध्ये. आताच उठली ती, हो का. डाळ टाकली शिजायला आणि बानूसाठी ना डाळ टाकली शिजायला. आणि एवढं चपात्याचं पीठ मळलंय, तिला चपाती लागते. चपात्याचं पीठ मळलंय. तर बानू उठली बर का. तर म्हणलं चला एक खेळवता बनवा, चुलीवरला स्वयंपाक काय असतोय. पण आपला रेसिपीचा चॅनल नाही त्याने, आणि कधीतरी टाकून काय उपयोगीचं आहे का. त्याला रोज टाकलं पाहिजे, रोज. तुम्ही म्हणता नाही तर काय झालं, मला जर उमटलेलं आहे ते. हां, जर उमटलेलं. आत्ता कुठं ठीक झाली मी. तर मला जायचंय कामावर. आज पॅसेंजरने जाणार आहे मी. काय करणार आहे, जाऊ तर वाटत नाही लेकरं सोडून. आणि माझंच मन होई नाही आता या बारचीने काय झालंय काय माहिती. मला जाऊ वाटत नाही कामाला. पण नाही कामाला जाऊन काय करायचं. ईट भट्टीवरली उचल. आता बघू, इकडं ईट भट्टी आहे आमच्या गावात एक. तिकडे थोड्या वेळाने जाणार आहे मी. तिथं विचारते, म्हणजे लेकरं जवळ, आपली भट्टी जवळ. त्याने करून सारखं आपण काम करून लेकरांपाशी पण येऊ शकतोय. कारण कसं असतं माहिती आहे का, लेकरं सोडून मी कधी गेली नाही. आणि जिथं बी गेली लेकरं घेऊन गेली. आणि इकडं रेल्वेच्या पडेल हाय भट्टी. त्यांनी केलता मला, म्हणजे मी नंबर घेतला होता, मी केलता फोन. ते मला म्हणला या इकडं, नवीनच भट्टी आहे. बघू जाऊन येते. आता स्वयंपाक हे करते. पॅसेंजर आहे 1:30 वाजता. त्यावर मी जाऊन येते. आणवीला आंघोळ हे घालते, स्वयंपाक करते काना आणि जाऊन येतो आम्ही. इथले मैत्रीण आणि मी जाऊन येतो. बघतो आता कसं आहे कसं नाही ते ठरवूनच येतो. आणि वडिलाला दवाखान्यात पैसे घेतलेले, मग तिकडलं मला पैसे द्यावं लागतील. मग बघू आता काय नियोजन होते ते. तुम्हाला तर दिसलंच की मी तिकडं ही जाताना हेडव काढीन. तर चला बाय.